नमस्कार भावांनो, मी हर्षल वायले पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या हर्षल वायले ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर भावांनो, आज आपण अनलिमिटेड बॅकग्राऊंड तयार कसे करायचं तर हेच आज आपण बघणार आहोत. आणि भावांनो, बॅकग्राऊंड क्रिएट करण्यासाठी लागणारं मटेरियल जसं की बॅकग्राऊंडसाठी लागणारं ब्रश, कलरफुल टेक्स्चर, वॉटर कलर बॅकग्राऊंड किंवा PNG टेक्स्चर आणि हे सर्व मटेरियल यूज करून बॅकग्राऊंड कसा तयार करायचा तर हेच आज आपण बघणार आहोत. आणि भावना आपण हे सर्व एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन ट्युटोरियलसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आपण जे काही सर्व मटेरियल यूज केलेलं आहे तर त्याची लिंक ही आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि भावना त्याला पण पासवर्ड दिलेला आहे. तर तो पासवर्ड आपण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता पहा. तर चला तर भावनो, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरू करूया. भावनो, सर्वप्रथम आपल्याला फोटोपिया हे आपलं ॲप आहे तर ते ओपन करायचं आहे. तर याला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही इझिली ते आपल्या क्रोम ब्राउझर गेल्यानंतर फोटोपिया टाकला तर तिथे येऊन जाईल. तर भावना, ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्या फाईलवरती जायचं आहे. फाईलवरती गेल्यानंतर आपल्याला इथं न्यूमध्ये जायचं आहे. तर 1 बाय 1चा कॅनव्हास आहे तर तो सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर क्रिएट बटनवरती क्लिक करून आपल्याला कॅनव्हास सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर भावना, मी जे काही तुम्हाला मटेरियल दिलं तर ऑलरेडी भावना मी तुम्हाला ही PhD सुद्धा देण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये आपण सर्व बॅकग्राऊंड ॲड केलेले, लेअर ॲड केलेले आहेत, इफेक्ट वगैरे मारलेलं आहे. तर आपण अगोदर त्याचं फुल ट्युटोरियल व्हिडिओ सुद्धा बघणार आहे आणि शक्य झालं तर PhD सुद्धा तुम्हाला देणार आहे. ऑलरेडी मटेरियल तर तुम्हाला मी देणार आहे. तर आपल्याला इथं ओपन अँड प्लेसमध्ये जायचं आहे. तर त्यानंतर भावना, मी मटेरियल बॅकग्राऊंड मटेरियल तर असा काही एक फोल्डर दिलेला आहे तुम्हाला. तर त्या फोल्डरमध्ये भावना आपण इथं बॅकग्राऊंड दिले आहे. तर 20हून जास्त बॅकग्राऊंड आहेत तर ते मी ऑलरेडी क्रिएट करून दिलेले आहेत. त्यानंतर भावना इथं बॅकग्राऊंड टेक्स्चर म्हणून दिलं तर अशा प्रकारे काही टेक्स्चर सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्यानंतर इथं कलरफुल टेक्स्चर सुद्धा दिलेलं आहे भावना. आणि त्यानंतर भावना त्याला पासवर्ड दिले आहे तर त्यासाठी व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा. तर सर्वप्रथम आपण इथं कलरफुल टेक्स्चरमध्ये तुम्हाला पाहिजे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता भावना. तर त्याच्या अगोदर तर मी हा वाला एक बॅकग्राऊंड सिलेक्ट करून घेतो. तर याला पूर्णपणे फुल स्क्रीन करायचं आहे. तर पूर्णपणे फुल स्क्रीनवर आपलं अप्लाय केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला ही लेअर हाईड करून घ्यायची आहे. तर त्याच्यावर म्हणून तुम्हाला मी एक ब्रश दिली आहे तर इथं ब्रश टूलमध्ये जायचं आहे. तर इथं ब्रशच्या सेटिंगमध्ये जायचं आहे. त्यानंतर म्हणून इथं त्रिकोण साईडला त्रिकोणचा एक ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करून इतर लोड ABR तर त्याला क्लिक करून इथून ब्रश आपल्याला अगोदर लोड करून घ्यायचा आहे. तर ब्रश लोड केल्यानंतर भावना तुम्हाला HWG स्ट्रोक ब्रश आता म्हणून मी तुम्हाला एक ब्रश दिलेला आहे तर तो ब्रश सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर त्याची साईज पूर्णपणे आपल्याला झूम करून मोठं करून घ्यायची आहे. आणि म्हणून इथं आपली जी बॅकग्राऊंडची लेअर आहे तिला अगोदर सिलेक्ट करायची व्हाईट कलरची ती. त्यानंतर याचा कलर तर कलर आपल्याला पूर्णपणे रेड सिलेक्ट करून घ्यायचा अगोदर. तुम्हाला पाहिजे ते घेऊ शकता. मी आता फॉर एक्झाम्पलसाठी रेड सिलेक्ट करतो आणि अशा प्रकारे खालती काही मारून घ्यायचं. तर अशा प्रकारे काही मारून घ्या झाल्यानंतर यांचा आपण कलर थोडा चेंज करण्यात थोडा लाईट कलर घेणार आहे. तर त्यासाठी तुम्ही ऑरेंज कलर घेऊन घेतो. तर ऑरेंज कलर सुद्धा अशा प्रकारे मारायचे. तर ब्रशची साईज थोडी छोटी केली तरी पण चालेल. तर अशा प्रकारे काय घेतो. त्यानंतर अजून थोडं मी लाईट कलर घेतो. तर इथे येल्लो कलर घेतो. तर ठीक आहे म्हणून तर एवढं झाल्यानंतर
इथं जो फिल्टरचा ऑप्शन आहे तर फिल्टरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ब्लर सेक्शनमध्ये जायचं आहे आणि इथं ग्लोशन ब्लर आहे तर तो लावायचा. तर मी याची व्हॅल्यू इथं 7.2 ठेवलेली आहे. तर तुम्हाला वाढवायचं असेल तर वाढू शकता, कमी करू शकता. तर मी सध्या मला एवढीच योग्य वाटते. तर इथं ओके बटनवरती क्लिक करून घेतो. तर एवढं झाल्यानंतर भावना आपल्याला परत ओपन अँड प्लेसमधून, तर सॉरी भावना आपण ऑलरेडी टेक्चर आपला ॲड करून घेतलेला आहे. तर आपल्याला अजून एक टेक्चर ॲड करून घ्यायचा आहे. तर त्यासाठी वॉटर कलरमध्ये यायचं आहे. हा एक पिंक कलरचा टेक्चर, तर हा घेतो. तर भावना याला सुद्धा आपल्या कॅनव्हासवरती पूर्ण फिट करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं भावना, आपलं खाली कीबोर्डचं ऑप्शन आहे. तिथे कीबोर्डच्या ऑप्शनवरून शिफ्ट प्रेस करायचं आहे. त्यानंतर भावना इथून तुम्ही इझिलीरित्या एकदम आपल्या स्क्रीनला फिट करू शकता याला. त्यानंतर आपला शिफ्टचं ऑप्शन ऑफ करायचं आहे. तर आपली जी लेअर होती तर ती हाईड करायची अगोदर. जे आपण अगोदर टेक्चर ॲड केला होता तर तो टेक्चर ओपन करून याची ब्लेंडिंग मोड, तर ही आपल्याला मी ओव्हरले ठेवून बघतो. तर याची ब्लेंडिंग मोड ही आपण ओव्हरले ठेवली. एकदम खतरनाक असं रफ टेक्चर आलेलं आपल्या बॅकग्राऊंडला. तर तुम्हाला हे नसायला आवडलं तर तुम्ही इथून ब्लेंडिंग मोड ही चेंज करून सुद्धा बघू शकता. तर जी तुम्हाला योग्य वाटेल तर ती ठेवून घ्या. तर मी आता सध्या तिथं ओव्हरले घेऊन घेतो. त्यानंतर भावना जे आपण आता टेक्चर ॲड केला होता तर त्याला परत अनहाईड करायचं आहे. तर म्हणून त्याला आपल्याला एक मास्क लावायचं. तर इथं मास्कचं ऑप्शन आहे खाली, तर त्याला मास्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला एक आपल्याला ॲडजस्टमेंटसुद्धा लावायची आहे. तर त्यासाठी आपल्या इमेजवरती क्लिक करून ॲडजस्टमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथं इन्व्हर्टवरती जाऊन इन्व्हर्ट करून घ्यायचं आहे. तर म्हणून त्यानंतर आपल्याला परत एकदा आपला ब्रश आहे तर तो ब्रश सिलेक्ट करून घ्यायचा आहे. याची साईज पूर्णपणे वाढवून घ्यायची आहे. तर मी खालच्या साईडला तर अशा रीती आपल्या त्या ब्रश मारून घेतो. तर जो आपला बॅकग्राऊंड आहे, आपण जो टेक्चर ॲड केला तर तो इथे सुद्धा अप्लाय होत जाईल. तर थोडा परत मारतो. जर तुम्हाला योग्य वाटलं तर लावा, नाहीतर नाही टाकलं तरी पण चालेल. तर त्यानंतर पुन्हा आपल्याला अजून एक टेक्चर लावायचं आहे. तर त्यासाठी भावना आपण इथं बॅकग्राऊंड टेक्चर असं दिलेलं आहे. तर इथून कोणताही टेक्चर घेऊ शकता. तर मी सध्या आता हा टेक्चर घेतो आपला. याला सुद्धा पूर्णपणे आपल्याला मोठं करून घ्यायचं. याची लेअर ही, तर भावना याची ब्लेंडिंग मोड ही आपण पहिला मल्टिप्लाय करून बघू. तर जास्तच ब्लॅक वाटतंय, तर त्यामुळे आता आपण ओव्हरले करून सुद्धा बघू. जे तुम्हाला योग्य वाटेल, जे बॅकग्राऊंडला सूट होईल तर ते घेऊ शकता. तर भावना बघू शकता एकदम भारी टेक्चर बसलेलं आहे. तर याला आपण ओपेसिटी ही थोडी कमी करून घेतो. तर 60 पर्यंत ठेवून देतो मी ओपेसिटी. तर खतरनाक असा टेक्चर बसलेला भावना बॅकग्राऊंडला बघू शकता आणि एकदम कडक आपला बॅकग्राऊंड क्रिएट झालेला आहे. तर म्हणून एवढं झालं. तर तुम्हाला जर डार्कनेस वाटत असेल तर परत एकदा आपला ब्रश टूल सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर याचा कलर आपण व्हाईट घेतो. पूर्णपणे साईज मोठी करून इथे 1-2 ठिकाणी तर त्याच्यावर ब्रश मारण्यासाठी एक नवीन लेअर घेऊ आणि अशा प्रकारे आपण इथं व्हाईट ब्रश मारून दिला. तर व्हाईट ब्रश मारल्यानंतर त्याला सुद्धा आपण थोडीफार आपण ॲडजस्टमेंट लावून घेऊ. त्याच्यासाठी ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे. इथं व्हायब्रन्स आहे, तर व्हायब्रन्स थोडा परत वाढून घेऊ. त्यानंतर इथं कलर बॅलन्स आहे, तर कलर बॅलन्स सुद्धा आपण थोडाफार वाढून घेऊ. तर म्हणून तुम्हाला योग्य वाटेल त्या रीतीने ते ॲडजस्ट करून घ्या. तर म्हणून बघू शकता आपला खतरनाक हा आपला याची ऑलरेडी आपण PhD फाईल दिलेली आहे तुम्हाला. आणि भाऊ तर तुम्हाला व्हाईट जो ब्रश मला तो नसेल पाहिजे तर तो काढू बी शकता, त्याचा काही इश्यू नाही. आणि भाऊ आपण जे काही सर्व तुम्हाला मटेरियल दिलेलं आहे तर त्याच्यानुसार तुम्ही अनलिमिटेड बॅकग्राऊंड बनवू शकता.
तर त्यासाठी भावांनो हा व्हिडिओला नक्कीच एक लाईक बनतो आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.